सुंदर ते ध्यान वगैरे उभे विठेवरी सुंदर ते ध्यान वगैरे उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी ओ करकटेवरी ठेवोनिया 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 करकटेवरी ठेवोनिया आसे पीतांबर तुलसीहार गळा कासे पीतांबर ओ कासे पीतांबर तुलसीहार गळा कासे पीतांबर करकटेवरी ठेवोनिया ठेवोनिया करकटेवरी ठेवोनिया ठेवोनिया तुळसी हार गळ्याची पीतांबर तुळसीहार आसे पीतांबर तुलसीहार गळ्याची पीतांबर हो आवडे निरंतर हे ध्यान हो आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान हो कासे पीतांबर तुलसीहार गळा कासे पीतांबर कासे पीतांबर तुलसीहार गळा कासे पीतांबर कासे पीतांबर तुळसीहार गळ्याची पीतांबर कासे पीतांबर तुळसीहार गळ्याची पीतांबर मकर कुंडल तळपती सवनी मकर कुंडले गणपती श्रवणी मोठी कौस्तुभ
हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय राम पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजनी साजन सुख झाले हो साजनी हा विठ्ठल बरवा बरवा हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा हा माधव बरवा बरवा हा माधव बरवा हा विठ्ठल भजवा हा विठ्ठल बरवा हा माधव बरवा माधव बरवा हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा बहुता सुखोताची गोडी बहुता सुखोताची गोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी हा विठ्ठल बरवा बरवा हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा हा माधव बरवा बरवा हा
उपजोनिया पुढती निया पुढते उपजोनिया पुढती उपजनिया पुढते काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खावले काला खाऊ दही काला खाऊ दही काला खाऊ दही भात वैकुंठितो ऐसे ना वैकुंठितो ऐसे ना वैकुंठितो ऐसे ना कवळ काही कायाची 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 एकमेका देऊ एकमेका देऊ एकमेका देऊ एकमेका देऊ सुखे घालू बरी 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 वैकुंठितो ऐसे ना वैकुंठितो ऐसे ना वैकुंठितो ऐसे ना वैकुंठितो ऐसे ना कवळ काही कायाची 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 तुका म्हणे बाळवंत तुका म्हणे बाळवंत म्हणे बाळवंत बरवे निष्ठा उत्तम 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 वैकुंठितो ऐसे ना वैकुंठितो ऐसे ना वैकुंठितो ऐसे ना वैकुंठितो ऐसे ना कवळ काही काल्याची काही काल्याची कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे गोपाळ कुमारे विठोबार कुमार गोपाळ कुमार उबाजनुया उडती उबाजनुया उडती उबाजनुया उडती उपजोनिया उडती उडती
काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे कवळ
वैकुंठी ऐसे नाही, वैकुंठी ऐसे नाही, तो ऐसे नथा. टाळी वाजवा टाळी. उपजोनिया पुढती येवो, उपजोनिया पुढती येवो, काला खावो दही भात. वैकुंठितो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. एकमेका देऊ मुखी, सुखे घालो हुंबरी. वैकुंठितो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, बरवे नीट उत्तम. वैकुंठितो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. विठाला
योगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलीकाय दातु मुनीन्द्रेहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान दूसरे चरण भक्ता दिया दूसरे चरण भक्ता दिया दूसरे चरण भक्ता दिया गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्ञानेशो भगवान विष्णुः निवृत्तिर्भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची जयांचे क्रिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। शरण शरणाजी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मददावा व्यासबटा शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम त्यान बाधी क्रोध काम मस्तक हे पाया मस्तक हे पाया मस्तक हे पाया मस्तक हे पाया या भर करी संताचा या भर करी संताचा या भर करी संताचा या भर करी संताचा भर करी संताचा या भर करी संताचा मस्तक हे पाया या वारकरी संतांच्या संत भगवंत घेते भूलोकी अवतार करावया जडमुढ जीवांचा उद्धार ज्ञान शिकविती देती भक्ती प्रेमा नमस्कार बाबा तुम्हा सखा रामा विठ्ठल उपजोनिया पुढती येवो काला खावो दही भात वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी
सेवेसाठी घेतलेला अभंग महान भागवत भक्त वैराग्य रागरसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्वाचा काल्याच्या प्रसंगातील काल्याचं अनन्यसाधारण महत्व पटवून देणारा किंबहुना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की हे देवा, हा काला खाण्याकरता आम्ही या मृत्यूलोकामध्ये पुन्हा पुन्हा येऊ, पुन्हा पुन्हा जन्म घेऊ आणि पुन्हा पुन्हा या काल्याचं सेवन करू, अशी प्रतिज्ञा करणारा हा अभंग आहे. विठ्ठला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये परिहार देणं अगत्याचं आहे. या ठिकाणी पवित्र पावन असणारं साधू संतांच्या आशीर्वादानं भगवंताच्या कृपेनं पुनीत झालेली भूमी बहादुरा कवठा बहादुरा असं असणार हे गाव. आणि या ऐतिहासिक गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह भगवान भोलेनाथाची या महाराज विठ्ठला विठ्ठला भगवान शंकराची शिवमहाकथा आणि त्या कथेचं भव्य दिव्य असणारं नियोजन आणि त्या नियोजनाच्या प्रित्यर्थ असणारी संगीत कथा या ठिकाणी गेले 7 दिवस झाले संपन्न झाली. आणि 7 दिवसाचा हा असणारा कार्यक्रम आज त्या कार्यक्रमाची सांगता काल्याच्या कीर्तनाने होते. वारकरी संप्रदायामध्ये हा दंडक आहे. सप्ताह केवढाही असो, किती मोठा असो, लहान असो, छोटा असो, 2 दिवसाचा असो, 4 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असो किंवा सप्ताह महिन्याचा असो, त्याची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होते. म्हणून आज तो काल्याला वारकरी संप्रदायामध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे. अत्यंत महत्वाचा आजचा दिवस आणि म्हणून त्यासाठी उपस्थित असणारे सर्व प्रभू सज्जन श्रोतृवर्ग, माता भगिनी तथा टाळकरी गुणीजन वादक मंडळी सर्वांच्या चरणावर अभिवादन करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला कार्यक्रमाचे मार्गदर्शक श्री हरिभक्ती पारायण आदरणीय पुंडलिक महाराज हिवाळे महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आणि नियोजन महाराजांच्या या नियोजनाखाली असणारा हा सप्ताह आणि या सप्ताहाचे मुख्य कर्णधार आणि मुख्य असणारे आमचे श्री हरिभक्ती पारायण विनायकराव पाटील यांच्या अनमोल अशा सहकार्यामध्ये आयोजनामध्ये असणारा हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये बरेच औचित्य त्याच्यामध्ये साधलेले आहेत. म्हणजे स्वर्गीय देवराव मोतीराम पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ, स्वर्गीय गोपाल देवराव पाटील यांचे स्मृतिप्रित्यर्थ असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, ज्यांची कथा आपण श्रवण केली असे आदरणीय परमपूज्य श्री हरिभक्ती पारायण अमोल महाराज वक्ते महाराजांचा फार आमचा ऋणानुबंध आहे. महाराजांची भेट आज आम्हाला झाली आणि आनंद वाटला. त्यांना पाहिलं की खऱ्या अर्थानं वक्ते बाबाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. असं गोड अमृततुल्य वाणीतून त्यांच्या मुखातून आपण हे शिवपुराण कथा आपण ऐकलेली आहे. खऱ्या अर्थानं महाराजांचा विषय वेदांत आहे. वेदांताचार्य असणारे महाराज, पण तुमच्या आमच्यासाठी अगदी सोप्या भाषेमध्ये त्यांनी या ठिकाणी 7 दिवस हे अमृत रसपान आपल्याला दिलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये अनेक जणांचं सहकार्य, हस्ते परहस्ते सर्वांचं सहकार्य आहे. या ठिकाणी जो कथासंच मंडळी आहे या ठिकाणी सर्वांची नावं लिहिलेलेच आहेत. कीर्तनाकरता गायक मंडळी आमचे श्री हरिभक्ती पारायण गणेश महाराज साठे आहेत. मृदंगाचार्य श्री हरिभक्ती पारायण निलेश महाराज बांगर आहेत. आणि
सर्व या ठिकाणी असणारे चोपदार महाराज, विनेकरी महाराज आणि सर्व उपस्थित आहेत टाळकरी मंडळी, बरेच गावाची नावं याच्यामध्ये दिलेली आहेत. आणि म्हणून असा असणार हा कार्यक्रम, ज्यांनी मला आमंत्रण दिलं आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळे येण्याचा योग झाला असे श्री हरिभक्तीपरायण आमचे परमस्नेही प्रकाश पाटील, त्यांचे आणि आमचे फार असणारे परंपरेचे ऋणानुबंध आहेत. आणि त्या माध्यमातून विनायक भाऊची भेट पंढरपूर वारीमध्ये इतरत्व ठिकाणी भेट झाली आणि त्या निमित्तानं असणारं हे आयोजन त्यांनी आम्हाला सांगितलं की महाराज अशा अशा प्रकारचा हा आमच्या ठिकाणी आमच्या गावामध्ये आम्ही संकल्प केला की हा सोहळा करायचा. पण आता सोहळा करायचा म्हटलं तर सोपं नाही. कार्यक्रम, परमार्थिक कार्यक्रम करणं हे सोपे नाही. व्यवहारामध्ये आपण भरपूर काही कार्यक्रमाचं आयोजन करतो, पण परमार्थ म्हटलं की परमार्थ करण्यासाठी कृपा संपादन करावी लागते. पहिली कृपा म्हणजे परमार्थ करत असताना पहिली कृपा मनाची व्हावी लागते. मनाची कृपा असेल, मन आपलं ताब्यात असेल, मनाचा संयम असेल आणि दृढ भाव असेल तर तो परमार्थिक कार्य आपल्या हातातून होऊ शकते. म्हणजे मन लागतं. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे बंधू असणारे कान्होबाराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये जो काही परमार्थ घडला, माझ्या जीवनामध्ये मला काही जो काही अधिकार प्राप्त झाला, अवस्था प्राप्त झाली, त्याच्या पाठीमागे माझ्या मनाची कृपा आहे. मनुराजा एकदेहपुरी असे नांदू तो त्याचे दोघे नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, तेने कृपा केली आम्हावरी गा. मनाची कृपा व्हावी लागते. त्यानंतर गुरुची कृपा व्हावी लागते, गुरुकृपा. त्यानंतर भगवंताची कृपा व्हावी लागते, ईश कृपा. त्यानंतर शास्त्राची कृपा व्हावी लागते, शास्त्र कृपा. अशा बऱ्याच कृपा संपादन कराव्या लागतात. तेव्हा कुठं हा परमार्थ यथायोग्य यथासांग आपल्या हातून घडतो. विठाला आपण सर्वजण भाग्यवान आहोत की अशा या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालो. 7 दिवस या ठिकाणी उपस्थिती दिली. या ठिकाणी आल्यानंतर असं नवचैतन्य आमच्याला वाटते. खऱ्या अर्थानं हा सप्ताह हा आता अखंड सुरूच राहणार आहे. याची सांगता जरी आज असली, लक्षात घ्या, याची सांगता जरी आज असली तरी खऱ्या अर्थानं जे काही आपण 7 दिवस साधना केली त्या साधनेचं फळ आम्हाला या ठिकाणी आल्यानंतर अनुभवाला मिळते की असं असणारं पवित्र वातावरण, सुंदर असं नियोजन करणारे फार अवघड आहेत. आयोजक हे दुर्लभ सांगितले. कार्यक्रम कोणी करेल, पण नियोजनबद्ध शिस्तबद्ध त्याला फार किंमत आहे. या ठिकाणी असणारे सर्व प्रभू सज्जन, त्याच्यामध्ये वयोवृद्ध सर्व मंडळी आहे. वयोवृद्ध सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या सारखानं कीर्तन करावं, तुम्ही ऐकावं, फार माझा काही तो अधिकार नाही, पण स्वानंद सुखनिवासी सखाराम महाराजांची कृपा आहे. सखाराम महाराजांची असणारी ही परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसार असणारे बरेच कार्यक्रम आहे. याही कार्यक्रमामध्ये येणं झालेलं आहे. म्हणून वयोवृद्ध असणारे आमचे श्री हरिभक्तीपरायण गोविंदराव पाटील पंढरपूर चातुर्मासामध्ये गजानन महाराजांच्या मठात सेवा देतात. तेव्हापासून त्यांचा माझा परिचय आहे. आणि पोथीमध्ये आपलं ऐतिहासिक गाव आहे आणि तेव्हापासूनच मी या गावाला ओळखून आहे. कवट्याच्या त्या वारकऱ्याला मरी पाचून वाचविला. वास्तविक ते बहादुऱ्याची घटना वाटते, पण कवठ्याचं नाव त्याच्यामध्ये आलेलं आहे. विठाला समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या कृपांकित असणारं आपलं गाव आहे. सखाराम महाराजांच्या परंपरेतील आपलं गाव आहे. गजानन महाराजांच्या परंपरेतील आपलं गाव आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं हा योग आहे. तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तुझ्या भावाचा पडला, तुझ्या भावाचा पडला, तुझ्या भावाचा पडला, तुझ्या भावाचा पडला, तुझ्या
म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. तुकोबाराय म्हणतात की माझ्या वाडवडिलाचा हा ठेवा होता, माझ्या वाडवडिलाची ही परंपरा होती, म्हणून माझ्या जीवनामध्ये तो परमार्थ घडला. सहजा वडला होती सेवा, म्हणून पूजितो या देवा, किंवा माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. अनेक प्रमाण आहेत. तुका म्हणे संत सेवा, माझ्या पूर्वजांचा ठेवा. पूर्वजापासून चालत असणारी परंपरा, म्हणून या पूर्वजांनी जो काही आज आपण कार्यक्रम करतो, आपल्या पूर्वजांनी काहीतरी कुठंतरी शुद्ध पुण्य केलं, आणि त्या शुद्ध पुण्याचा परिपाक म्हणजे सप्ताह. विठाला पुण्य तर लागते, परमार्थ म्हटलं की पुण्याशिवाय घडत नाही. बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. देवाया विठ्ठलाची कृपा केली, देवाया विठ्ठलाची कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. नामदेवराय म्हणतात की जन्मोजन्माचं पुण्य हे आम्ही केलं, आणि त्या पुण्याचाच संचय आमच्या जीवनामध्ये झाला, त्यामुळे भगवंतानी आमच्यावर कृपा केली. म्हणून या ठिकाणी मला असं म्हणावं वाटेल की अनंत जन्माचं भाग्य, अनंत जन्माचं पुण्य आज फळाला आलं. पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, फळले बहुता दिवसा, फळले बहुता दिवसा. भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, उदयाचा ठसा, उदयाचा ठसा. आलो संमोहतो कैसा, झालो संमोहतो कैसा, आलो संमोहतो कैसा, झालो संमोहतो कैसा. चरण पावले, चरण पावलो, चरण पावले, चरण पावलो. आदि पितले माझे गोडे, 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 आदि पितले माझे गोडे. पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो संमोहतो कैसा, संत चरण पावले दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो संमोहतो कैसा, संत चरण पावलो. खूप गोड प्रमाण आहे. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैचा, संत चरण पावलो. महत भाग्यानं संतांची भेट होते, तसे होत नाही, आणि संतांची सेवा घडते. म्हणून फार तुका म्हणे भाग्य या नावी निजे, संसारी जन्मिजे याची लागी. हे भाग्य आपलं उदयाला आलं, भाग्याचा उदय देहे जोडी संत पाय. भाग्याशिवाय हे घडत नाही. तर आता काळाचा विचार जर केला तर फार काळ गतिमान आहे. हे गतिमान युग आहे, तांत्रिक युग आहे. बटनावर सर्व कार्यक्रम चालतात. सकाळपासून झोपेपर्यंत प्रत्येक ठिकाणी बटन आहे. सकाळी उठले
स्नानासाठी बटन दाबावं लागते, हीटरचं बटन दाबावं लागते. स्नान झालं, स्नान झाल्यानंतर जे जे काही कार्यक्रम आपण करतो दिवसभरामध्ये ते बटनच आहेत. आणि मोठं आपल्याकडे यंत्र आहे प्रत्येकाच्या खिशामध्ये, मोबाईल, स्क्रीन टच, सर्व कार्यक्रम आपल्याला दिसतात. म्हणजे या गतिमान युगामध्ये, विज्ञानाच्या युगामध्ये, टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये असा परमार्थ घडणं आणि 7 दिवस हा जीवनामध्ये योगच आहे, उपासनेचा हा योग आहे. म्हणून आज योग आलेला आहे, याचा क्षम घडावा त्याकरता प्रार्थना आहे. आणि आजचा अत्यंत महत्वाचा दिवस म्हणजे काला. जे 7 दिवस आपण साधना केली, ते साधना, त्या साधनेचं फळ म्हणजे काला. काल्याचं कीर्तन म्हणजे काय? काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन. प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते. प्रसाद, काला म्हणजे प्रसाद, काला म्हणजे फळाचं कीर्तन. 7 दिवस जे काही उपासना केली त्या उपासनेचं फळ म्हणजे काला आहे, म्हणजे परिपूर्ण ज्याला म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच पूर्वश्री संतांनी आपल्याला प्रघात घालून दिला की 7 दिवस सप्ताह आणि शेवटच्या दिवशी त्या सप्ताहाची सांगता. आणि ती सांगता काल्याच्या कीर्तनानं व्हावी. काल्याचं कीर्तन म्हटलं की कीर्तनकार हा बंदिस्त आहे, बांधलेला आहे, बंधनामध्ये आहे, बांधलेला आहे. म्हणजे दुपट्यानं बांधलेला नाही, दुपट्यानं तर बांधलेलाच आहे, पण तो स्वतंत्र नाही. विशेष रूपानं काल्याचं कीर्तन म्हटलं की भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं कथन आपल्याला करायचं आहे. पण त्याआधी जो काही अभंग सेवेसाठी घेतलेला आहे त्या अभंगावर आपण थोडं निरूपण करू आणि नंतर भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा भाग पाहू. विठ्ठल उपजोनिया पुढती येवो, काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. जगद्गुरु तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगातून भगवान परमात्म्याकडे एक प्रतिज्ञा करतात. आणि ती प्रतिज्ञा म्हणजे, हे देवा, या काल्याचं सेवन करण्यासाठी, हा काल्याचा आनंद उपभोगण्यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा या मृत्यूलोकामध्ये येऊ, अशी आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी केलेली प्रतिज्ञा आहे. पण जन्माला येऊ म्हणणारे तुकोबारायाच्या हाती जन्म आहे का हे पाहावं लागेल. कारण शास्त्रामध्ये जन्माला येण्याची अनेक कारण सांगितली, त्यातील मुख्य 2-3 कारण संत वाङ्मयामध्ये पाहायला आपल्याला आढळतात. पहिली गोष्ट म्हणजे जन्माला येण्याचं कारण आपलं दुःख आहे. जन्मा येणे घडे पातकाचे मूळ, आपल्या ठिकाणी असणारं पाप आहे, दैन्य आहे, म्हणून आपण जन्माला आलो. दुसरी गोष्ट आपल्या ठिकाणी वासना आहे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, वासना आहे जन्माला कारणीभूत, पाप आहे कारण जन्माला कारणीभूत. आणि तिसरी गोष्ट जन्माला कारणीभूत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुमचं कर्म आहे. अगा कर्मी जे उरावे, तय सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहाये का. म्हणजे पाप, वासना आणि कर्म या 3 गोष्टी जन्माला कारणीभूत आहे. पण जगद्गुरु तुकोबाराकडे जर आपण पाहिलं तर तुकाराम महाराजांची अवस्था, तुकोबारायांचा अधिकार याच्या पलीकडे गेलेला आहे. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, 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 तुका म्हणे
पुण्य याच्या पलीकडे गेलेलं तुकोबाराचं जीवन. आणि तुकाराम महाराज म्हणतात, जन्म घेऊ जन्माला येऊ अशी का प्रतिज्ञा करावी? कारण शास्त्रामध्ये आणखी 3 प्रारब्ध सांगितले. अनिच्छा प्रारब्ध, दुसरं प्रारब्ध परीच्छा प्रारब्ध आणि तिसरं प्रारब्ध स्वइच्छा प्रारब्ध. इच्छा नसताना जन्माला येणं हे अनिच्छा प्रारब्ध आणि ते तुमचं आमचं आहे. इच्छा कुठल्या प्रकारची नसताना आपल्याला जन्म प्राप्त झालेला आहे. इच्छा नसताना आपल्याला या ठिकाणी यावं लागलेलं आहे. म्हणजे आपल्या ठिकाणी कर्म शिल्लक आहे, आपल्या ठिकाणी पाप शिल्लक आहे आणि आपल्या ठिकाणी वासना शिल्लक आहे. म्हणून आपण आलो आपलं अनिच्छा प्रारब्ध. दुसरं प्रारब्ध आहे परीच्छा प्रारब्ध. पर म्हणजे दुसरा आणि इच्छा, दुसऱ्याच्या इच्छेसाठी यावं लागते. परीच्छा प्रारब्ध याला म्हणायचं. हे परमात्म्याचं प्रारब्ध आहे. भगवान परमात्मा अर्जुनाला गीतेमध्ये सांगतात की अर्जुना, मी कधी जन्माला येतो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या ज्या वेळेला पृथ्वीवर पाप वाढते, धर्माला ग्लानी येते, अधर्म वाढतो आणि त्या ठिकाणी दुष्टाच्या संहाराकरता, भक्ताच्या रक्षणाकरता मी जन्म घेतो. म्हणजे देव जन्माला येतात, देव अवताराला येतात, पण अवताराची कारण वेगळी आहेत. स्वतः येत नाही, देवाला बोलावं लागते, देवाला आणावं लागते. म्हणून देवाचं प्रारब्ध आहे परीच्छा प्रारब्ध. पृथ्वीवर पाप वाढते, पृथ्वीला भार होतो. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय. परमात्म्याकडे पृथ्वी माता जातात, ब्रह्मदेवाकडे जातात. ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर पृथ्वी सांगते की हे ब्रह्मदेवा, माझ्यावर पाप वाढलेला आहे, अधर्म वाढलेला आहे. पापी जी अभक्त दैत्य जे मातले धरणीशी झाले ओझे त्यांचे. धरणी मातेला ओझ होते आणि धरणी माता ब्रह्मदेवाकडे जातात. ब्रह्मदेव सांगतात की हे आपल्याकडे आपण सर्व मिळून महाविष्णूकडे जाऊ. म्हणून महाविष्णूकडे जातात आणि महाविष्णूकडे गेल्यानंतर सांगतात की देवा, या पृथ्वीवर खूप पाप वाढलेला आहे, अधर्म वाढलेला आहे, यज्ञ मोडलेले आहेत, कीर्तन त्या ठिकाणी त्या ठिकाणी कीर्तन मोडलेले आहेत. सर्व पाप जिकडे तिकडे झालेलं आहे. तुम्ही या पापातून मुक्त करण्याकरता अवताराला या, हे पाप नाहीस करण्याकरता अवताराला या. म्हणून देवाला विनंती करतात सर्व भक्त, सर्व देवादिदेव, सर्व महाविष्णूला विनंती करतात. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना महानंदगणा अविनाशा अशी विनंती केल्यानंतर देव अवताराला येतो. तसा येत नाही. देव सांगतो की तुम्ही अवतार घ्या आणि नंतर मी येतो. म्हणजे देवाचं परीच्छा प्रारब्ध आहे, तुमचं आमचं त्या ठिकाणी अनिच्छा प्रारब्ध आहे. आणि संतांचं मात्र सोयीच्या प्रारब्ध आहे. संतांना आणावं लागत नाही, संतांची विनंती करावी लागत नाही, करुणा भाकावी लागत नाही. संत मात्र सोयीच्छेने येतात आणि सोयीच्छेने जातात. विठ्ठल संत वाङ्मयामध्ये अनेक असे प्रमाण आपल्याला दिसतील, अनेक पुरावे असे दिसतील की संत महात्मे स्वतः या मृत्यू लोकांमध्ये आले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले आणि उद्धारावया आले. आले म्हटलेलं आहे, आणले नाही, आले. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. आलो अधिकारणासी, आलो अधिकारणासी, आलो अधिकारणासी.
तुकोबान महाराजांनी दिलेला आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. तुकोबारा म्हणतात आम्ही वैकुंठात राहणारे, पण आलो याची कारणाशी. आलो याची कारणाशी नाही बरं. प्रातस्मरणीय सर्व दर्शनाचार्य वक्ते बाबा सुंदर यावर विनोद करायचे. बाबा म्हणायचे की बाबा आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी नाही. ते सुंदर म्हणायचे, त्यांचा तो अधिकार होता. धर्माचं भूषण असणारे आणि त्यांची वाणी ही आपल्यासाठी उपदेश करणारी वाणी होती. आणि कुठलंही प्रमाण त्यांनी म्हटलं की फार भार द्यायचे. ते या प्रमाणामध्ये असं म्हणायचे, आम्ही वैकुंठवासी आलो पोयादा बयाशी, आम्हा न लगे आंबटकडी आम्हा गुळाची. असं सुंदर म्हणायचे. तो अधिकार होता की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. कशासाठी हो? बोलिले जे ऋषी साच भावे वर्ता या. जे ऋषी मुनींनी सांगितलेलं आहे, जे संतांनी सांगितलेलं आहे, वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो, न कडेची विषयंधा म्हणून उघड बोलिलो, चालता धनुर्धरा तरंगाकारी हरपलो, ज्ञानदेव निवृत्तीचा सर्व द्वैत निरसलो. संत महात्मे वैकुंठातून या ठिकाणी आलेत आणि त्यांनी भली मोठी क्रांती केली. जो आज आपला धर्म सुरक्षित आहे, आपली संस्कृती सुरक्षित आहे, घराघरावर प्रत्येक माणसावर जे काही संस्कार झालेले आहेत, याच्या पाठीमागे संतांची भली मोठी कामगिरी आहे, संतांचं भलं मोठं योगदान आहे. कशासाठी सप्ताह, कशासाठी पारायण, कशासाठी भागवत कथा, कशासाठी शिव महापुराण, हे याच्यासाठी आहे की संस्कृती हे प्रगल्भ व्हावी. संस्कृती फार महत्वाचा घटक आहे. किंबहुना संस्कृतीवर सर्व गोष्टी अवलंबून आहे असं म्हणायला हरकत नाही. संस्कृती हे जतन झाली पाहिजे, त्याकरता संत महात्म्यांनी कार्य केलं. संस्कृती म्हणजे काय? संस्कृती म्हणजे संस्कार. आपले संस्कार हे टिकले पाहिजे. संस्कार जर टिकतील तर आपली संस्कृती टिकते. संस्कृती टिकली तर आपला धर्म टिकतो. धर्म टिकला तर राष्ट्र टिकते आणि राष्ट्र टिकला तर देश टिकतो. विठाला म्हणून मुख्य प्रयोजन संतांचं आहे संस्कार देणे. जे पूर्वश्री संतांनी आपल्याला नियमावली घालून दिली, त्या नियमाचं पालन करणं म्हणजेच परंपरा टिकवणं. परम म्हणजे श्रेष्ठ, परंपरा म्हणजे चालवणे, श्रेष्ठांपासून चालत असणारी ती परंपरा. म्हणून संत महात्म्यांनी जीवनच असं जगले की त्यांच्या जगण्यामध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये ते दिसत होते. आज आमच्या सारखे सांगणारे खूप आहेत, भरपूर आहेत, पण करणारे नाही. सांगील तर कोणी, व्यासपीठ सामान्य नाही. पण अलीकडे फार प्रदूषण त्याचं झालेलं आहे. फार विस्तार मी त्याचा करतो असं नाही, पण हे लक्षात आपण घेतलं पाहिजे. हे लक्षात आपल्या असलं पाहिजे की संस्कार देणं फार महत्वाचे आहे. आणि संस्कार केव्हा घडतील? ज्या वेळेला आपण या सप्ताहाचं आयोजन करू. अशा प्रकारचा सप्ताह होईल, गावामध्ये सात्विक वातावरण तयार होईल, त्यावेळेला खऱ्या अर्थानं ते संस्कार आणि संस्कृती टिकेल. म्हणून आजच्या या गतिमान युगामध्ये, या काळामध्ये फार महत्वाचं काम आहे. काळाची आज ही गरज आहे. अन्नदान झालं पाहिजे,
अन्नदानाचं फार महत्व आहे. या ठिकाणी मला सांगितलं आमचे विनायकराव पाटील, त्यांनी मला सांगितलं की 7 दिवस सप्ताहामध्ये पंक्ती झाल्या. आनंद वाटला, कारण अन्नदानासारखं पवित्र दान आणि अन्नदानासारखं श्रेष्ठ दान या कलियुगामध्ये कोणतं नाही. एथ एक शीथ दिले अन्न, हो एक कोटी कुळाचे उद्धरण, कोटी याग केले पूर्ण, हे महिमान तीर्थाचे, संतामुखी देता घास, कोटी यज्ञ होती त्यास. कुठल्याही प्रकारची तुम्हाला नारायण नागबली करण्याची गरज नाही, पितृशांतीची गरज नाही, फक्त सप्ताह करा. मला फार या ठिकाणी येऊन भूषण वाटलं की स्वर्गीय देवराज पाटील आणि त्यांचेच असणारे सुपुत्र गोपाल पाटील यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आहे. प्रत्येकानं आपल्या वडिलाच्या स्मरणार्थ, आजोबाच्या स्मरणार्थ, जे जे काही वाडवडील होऊन गेले त्यांच्या स्मरणार्थ गावामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण ठेवा, गावामध्ये गाथ्याचं पारायण ठेवा, गावामध्ये भागवत कथेचं नियोजन करा. कारण कलियुगाचा हा काळ फार विचित्र आहे. या कलियुगामध्ये तुकोबारा म्हणतात काही करणं शक्य नाही. कर्म मार्ग अवलंबला तर तो यथासांग त्या कर्माचं आपल्याच्यानं पाळल्या जाणार नाही. कर्मयोग, कर्म मार्ग अत्यंत क्लिष्ट आहे, योग मार्ग अत्यंत दुस्तर आहे, ज्ञान मार्ग त्याही पेक्षा कठीण आहे. फक्त सर्वात सोपी मार्ग म्हणजे भक्ती मार्ग आहे. भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे. कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे कीर्तन. कलियुगामध्ये प्रभावी साधन म्हणजे नामसंकीर्तन आहे. 4 युग आहेत. कृतये ध्यायते विष्णू, त्रेतायाम यजतो मखेहि, द्वापारे परिचर्यानाम कलौतत हरिकीर्तनात. कृतयुगामध्ये 100% धर्म होता. त्यानंतर युग बदललं, त्या ठिकाणी त्रेतायुग आलं, भगवान रामचंद्रांचा जन्म झाला, 75% धर्म राहिला, 25% अधर्म झाला. त्यानंतर द्वापार युग आलं, भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाला, 50% धर्म आणि 50% अधर्म, 50-50. त्यानंतर कलियुग लागलं, कलियुगामध्ये 75% अधर्म आणि 25% धर्म. मला असं वाटतं की 25% राहिलेला नाही धर्म. अगदी बोटावर मोजण्या एवढे गाव ठीक राहिलेले आहेत. ज्या ठिकाणी हरिकथा आहे, नामसंकीर्तन आहे, ज्या घराण्यामध्ये वारी आहे, ज्या घराण्यामध्ये व्रत आहे, ज्या घराण्यामध्ये वाचन आहे, त्या घराण्यामध्येच खऱ्या अर्थानं संस्कृती कायम आहे. नाही तर फार विचित्र झालं. पैसा खूप झाला, पैसा एवढा झाला की त्याचा विनियोग कसा करावा हे समजत नाही. विनियोग योग्य दिशेने होत असेल, त्याची वाटचाल योग्य दिशेने असेल तर ते उद्धाराला कारणीभूत होते, अन्यथा नाही. जोडून या धन
उत्तम व्यवहारे उदास विचारे वेद करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीवखानी. म्हणून कलियुगामध्ये प्रभावी साधन साधू संतांनी सांगितलं की बाकीच्या मार्गाने तुम्ही जाऊ शकत नाही, कारण तुकोबाराने ठोक पुरावा दिला. अवघ्या वाटा झाल्याक्षी कली न घडे साधन उचित विधिविधान न घडे न कळे सर्वथा विठ्ठल 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 विठ्ठल. आणि हे सांगण्याकरता तुकोबाराय आले. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आलो याची कारणाशी बोलिले जी ऋषी साच भावे वर्ताया. पण आजच्या भागामध्ये जगद्गुरु तुकोबाराचं येण्याचं प्रयोजन काही वेगळं आहे. महाराज म्हणतात, आम्ही काला खाण्याकरता आणि करण्याकरता या मृत्यू लोकामध्ये येऊ अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. हो 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 आनंद आहे महाराज. सुंदर असं अशी चाल महाराजांनी म्हटली. आणि असाच हा आनंद, या आनंदाला भरून वैकुंठात राहणारा देव सुद्धा या आनंदाला भुलला महाराज. संतांच्या समागमाचा अभिलाष देवाने सुद्धा केला. ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. हा आनंद आहे. गेले 7 दिवस झाले या ठिकाणी हा भक्तीचा आनंद आहे. नाही या आनंदाची जोडा सांगता गोष्टी लागती गोडा आलासी 11 आमुच्या चाडा तुका म्हणे भिडा भक्तीची. आणि भक्तीमध्ये आनंद आहे. विषयामध्ये आनंद वाटतो पण आनंद नाही, आनंदाचा भास आहे. पण खऱ्या अर्थानं आनंद भक्ती क्षेत्रामध्ये आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हा काला खाण्यासाठी, हा आनंद उपभोगण्यासाठी आम्ही मृत्यू लोकामध्ये येऊ. महाराजांना विचारलं, महाराज मृत्यू लोकामध्ये येण्याची गरज काय हो? हा काला वैकुंठात नाही का? महाराज सांगतात, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कैसे नाही. असे ऐसे नाही, असे टाळकरी नाही, असे मृदंगाचार्य नाहीत, असे महाराज नाही,
असे विनेकरी नाहीत, असे चोपदार नाहीत आणि असे ऐकणारे नाहीत. विठाला वैकुंठी तो ऐसे नाही, कैसे नाही, ऐसे नाही. वैकुंठामध्ये हे नाही आणि काला हा फक्त मृत्यू लोकामध्ये होतो. त्याचे कारण वेगवेगळे आहेत. कारण काला करण्यासाठी काही सामुग्री सांगितली. काला देवादेवामध्ये होत नाही, काला भक्ताभक्तामध्ये होत नाही. काला करण्यासाठी देव लागतो आणि भक्तही लागतात. निवळ भक्तामध्ये नाही आणि निवळ देवामध्ये नाही, देवही लागतो आणि भक्तही लागतो आणि नाम लागतो. त्रिवेणी संगम ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी काला आहे. काला करती संतजन सवे त्यांचे नारायण, किंवा तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगी. संतांच्या संगतीमध्ये हा आनंद आहे, संतांच्या संगतीमध्ये हे सर्व घडून येते. म्हणून महाराज सांगतात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. बरं, हा काला तुम्ही म्हणाल की काला वैकुंठामध्ये नाही मृत्यू लोकामध्ये आहे, हे आम्हाला पटलं. पण काला कसा करणार, याची पद्धती काय, याची प्रक्रिया काय? महाराज सांगतात तो काला एकट्यात होत नाहीत, एकमेका देवमुखी. त्याची परंपरा आहे. प्रत्येकाच्या मुखामध्ये हा काला घातला गेला पाहिजे. किंबहुना प्रत्येकाच्या मुखामध्ये प्रसाद देणंच म्हणजे काला आहे. साधू संतांनी काला केला, भगवंतांनी काला केला. भगवंतांनी सुद्धा गोपाळाच्या मुखामध्ये हे घातलेलं आहे. भानुदास गीतिगात प्रसाद देतो पंढरीनाथ. त्या पंढरीनाथानं तो प्रसाद वाटला. म्हणून 3 प्रकारचे काले आणि त्याच्या पद्धती सांगितल्या. जो आपल्या समोर आहे, काल्याचा आणला का प्रसाद समोर घेऊन या, तयारी करून घ्या सांगितलं. कारण वेळेची फार आपल्याला मर्यादा आहे. आता माझं लक्ष घड्याळाकडे गेलं, आतापर्यंत नव्हतं. कारण हा आनंद पाहून अहो देव भुलला, माणसं काय. म्हणून 3 काले प्रामुख्याने सांगितले. पहिला आहे दही भाताचा काला, जे आपल्या समोर प्रतीक असते, दही आणि लाही हा काला. दुसरा जो काला आहे हा संतांनी केला, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. हरिनामाचा काला, एकमेका देऊ मुखी, सुखे घालू हुंबरी. हा हरिनामाचा काला. सेवितो हा रस, वाटितो अनिका, घ्या रे होऊ नका रानभरी. संतांनी प्रत्येकाला हा काला दिला. सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. प्रत्येकाला हा अधिकार दिला. कोणीही याच्यापासून वंचित झालं नाही. हा मुख्य भूमिका संतांची आहे की कोणीही वंचित राहू नये. सर्व जाती जमातीचे संत एकत्रित केले पंढरपूरच्या वाळवंटामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी, आणि त्या ठिकाणी हा काला वाटला. म्हणून एकमेका देऊ मुखी, सुखे घालो हुंबरी, वैकुंठी तू ऐसे नाही कवळ काही काल्याचे. मग तिसरा काला सांगितला जीव ब्रह्म ऐक्याचा, जीव आणि शिवाचं मिलन, त्याला म्हटलेला काला अहम ब्रह्मास्मी. आता आमचे वेदांताचार्य श्री हरिभक्ती पारायण परम स्नेही आदरणीय अमोल महाराज बसलेले आहेत. हे सांगण्यासाठी तेच पाहिजे. विठाला विठाला अहम ब्रह्मास्मी बोधापर्यंत आरूढ झाला. त्या बोधावर एकदा आरूढ झाला, ब्रह्मतत्वाची त्याला अनुभूती आली, म्हणजे त्याच्या जीवनामध्ये काला झाला. तुकाबारायने सुद्धा एका ठिकाणी म्हटलेलं आहे. तुकाराम महाराजांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की हा काला मी सेवन केला. तुकोबाराय म्हणतात ज्याच्यासाठी हा अट्टहास केला, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निचिंतीने पावलो विसावा, हुंडर्या धावा कृष्णेची या. याजसाठी केला होता अट्टहास. कशासाठी? त्या बोधावर आरूढ होण्यासाठी साधना केली, उपासना केली. महाराज सांगतात नवे नवे बरेच मार्ग शोधले, पण आज खऱ्या अर्थानं ते प्राप्ती झाली. लोकांना वाटते हा जो काही अभंग आहे यासाठी केला होता अट्टहास, हा मरणाचा आहे. अरे बाबा, मरणाचा नाही, हा पूर्णतेचा अभंग आहे.
तेरवीचं कीर्तन म्हटलं की अभंग, वर्षी श्राद्धाचं कीर्तन म्हटलं की कीर्तनकाराचे लक्षात नाही महाराजे यासाठी केला होता अठ्ठा शेवटचा दिस गोळ व्हावा. तेरवीचा अभंग नाही, श्राद्धाचाही अभंग नाही. जगद्गुरु तुकोबाराय ची साधना परिपूर्ण झाली, त्या अवस्थेपर्यंत तुकोबाराय गेले. म्हणून तर तुकोबाराने म्हटलं आता निश्चिंतीने पावलो विसावा, फुंटलिया धावा तृष्णेची या झाली या कौतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे येणे गुणे. तुका म्हणे मुक्ती परेलिनी नोवरी, आता दिवस चारी खेडीमेडी. याचं नाव काला विठाला. हा काला साधू संतांनी केलाच नव्हे तर तुम्हा आपल्याला वाटला. म्हणून तुकोबारा म्हणतात एकमेका देवमुखी सुखे घालो उंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. आमच्या लक्षात आलं महाराज हा काला वैकुंठात दुर्लभ आहे. हा काला वैकुंठामध्ये होऊ शकत नाही. तुम्ही काला खाण्याकरता आले, काल्याची परंपरा सांगितली, काल्याची पद्धती सांगितली, पण हा काला होतं कुठं प्रामुख्यानं, त्याचं स्थान आणि त्याचं ठिकाण जगद्गुरु तुकोबारांनी अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये दर्शवलेलं आहे. तुका म्हणे वाळवंत, तुका म्हणे वाळवंत, तुका म्हणे वाळवंत, तुका म्हणे वाळवंत, बरवे नीट उत्तम, बरवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. हो परवनीत उत्तम, परवनीत उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. अभंगाचा शब्दचा अर्थ, अभंगाचा भाव तुमच्या समोर मांडलेला आहे. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाला अनुसरून मुखानं नाम हाताने टाळी सर्वांनी एकत्रित भजन करायचं आहे. विठोबा रखुमाई, जय जय सर्वांनी म्हणा. कृष्ण भगवान ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की आदिशक्ती मुक्ताबाई की जय, सखाराम महाराज, पवनसुत हनुमान, नवपार्वती पते हर हर महादेव. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की. अशा प्रकारचा हा काला. मग काला म्हटलं आणि काल्याचं कीर्तन म्हटलं की दंड घातलेला आहे. मी आरंभालाच बोलून गेलो की भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राची कथा आपल्याला पाहायची आहे. जे भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये चरित्र केलं, त्या चरित्राचा कथाभाग अगदी 10 मिनिटांमध्ये आपण पाहणार आहोत. परमात्म्याचे मुख्यतः 2-3 ठिकाणचे चरित्र आहेत. द्वारकेमधला कथाभाग सांगता येईल, मथुरेतलाही कथाभाग सांगता येईल, पण आपल्याला जो आजच्या दिवशी संत महात्म्यांनी दंड घालून दिलेला आहे तो गोकुळातला घालून दिलेला आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, तारू भवसागरीचे उंच नीच अधिकारी. या कथेनं काय होईल? कथा
माणसाची व्यथा घालवत असते, म्हणूनच कथा करावी लागते. या ठिकाणी जी कथा आहे, कथेचं आयोजन आहे कशासाठी? जीवनातली व्यथा घालवण्यासाठी. कथा भागीरथी स्नान जे करीती त्यांचे उद्धरती पूर्वजते. पूर्वजाचा उद्धार करण्यासाठी कथा आहे. जीवनाचं दैन्य, जीवनातलं पाप निवृत्त करण्यासाठी कथेचं आयोजन आहे. म्हणून शिव महापुराणाची कथा या ठिकाणी सांगितली गेली. आणि आज काला असल्यामुळे भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राची कथा ही आपल्याला सांगावी लागते. विठाला विठाला. आता चरित्र न संपणार आहे. भगवान श्रीकृष्णाचं जे चरित्र आहे हे सागराच्या सारखं आहे. कितीही सांगितलं तरी कमी आहे. पण आपल्याला वेळेची फार मर्यादा आहे. अगदी 10 मिनिटं आपल्या हातामध्ये आहेत. म्हणून जेवढं काही सांगता येईल तेवढं सांगण्याचा आपण प्रयत्न करू. भगवान श्रीकृष्णाचा जन्म हा मथुरेमध्ये झाला. देवकी आणि वसुदेवाच्या पोटी भगवान परमात्मा अवताराला आले. परमात्म्याचे 6 भाऊ आधीच कंसाने मारले होते. आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीमध्येच जो कंस आहे त्या कंसाला माहित पडलं की जे देवकी आहे या देवकीच्या पासून जे मुलं होणार आहेत त्या मुलापासून आपला वध आहे. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, आकाशाची वाणी सांगत असे कंसाला आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीतून सर्व विचित्र सर्व घडलं. पण आता कंस हा तसा मरणार नाही, फार पातकी आहे, घातकी आहे. म्हणून नारद महर्षीने फार मोठा सल्ला दिला. नारद म्हणजे सामान्य नाही, नारद त्यांचं नावच आहे. जी कुठलीच गोष्ट रद्द करू शकत नाही त्यांचं नाव नारद. विठाला. कुठलीच गोष्ट रद्द होत नाही ते येण्याने त्याचं नाव नारद. नारदाला माहित होतं की हा कंस फार दृष्ट आहे, पण आता हा तसा मारता येत नाही म्हणून त्याच्याकडून पाप करून घेतले. 6 मुलं आधी मारले आणि 7वा गर्भ योगमायेने नेला आणि 8व्या गर्भामध्ये भगवान परमात्म्याचा अवतार झाला. 8 वर्षाची मूर्ती देवकीच्या समोर उभी राहिली आणि देवकीच्या समोर उभी राहिल्यानंतर सर्व अवताराची कथा देवकीला सांगितल्या गेली. देवकीला सर्व कथा अवताराचं प्रयोजन परमात्म्याने सांगितलं. पण देवकीने पुन्हा विनंती केली की हे देवा, तुम्ही माझ्या पोटी जन्माला आले, माझं अनंत जन्माचं पुण्य आहे, भाग्य आहे म्हणून जन्म घेतला. पण आता 8 वर्षाचे तुम्ही झालात, तुम्ही लहान व्हा. तुम्ही 8 वर्षाचे राहिले तर माझा मुलगा म्हणून तुम्हाला कोणीही ओळखणार नाही. किंबहुना इतिहासामध्ये असं जमा होईल की हा देवकीचा पोरगा नाही, म्हणून तुम्ही लहान व्हा. देवानी भक्ताचं मनोगत ऐकलं, देवकीचं मनोगत ऐकलं आणि देव लहान झाले. देव लहान झाल्यानंतर देवाला पुढील कार्य करायचं होतं म्हणून वसुदेवाला सांगितलं, स्वतःच्या पित्याला सांगितलं की मला तुम्ही कुठं घेऊन जा, ज्या ठिकाणी नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. ओ माया उपजली तेथे देवी मज आली येते, माया उपजली तेथे देवी मज आली येते. ओ नंदाच्या हा नंदाच्या गजाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, माया उपजली जेथे ठेवी मज आणि तेथे. ज्या ठिकाणी मायेनं अवतार घेतला त्या ठिकाणी घेऊन चला. म्हणून वसुदेवाने काय केलं, एक टोपली घेतली, त्या टोपलीमध्ये गोपालकृष्णाला ठेवलं आणि यमुनेच्या त्या पात्रातून पलीकडच्या तीरावर वसुदेव भगवंताला घेऊन जातात. नंदबाबाच्या वाड्यात जातात.
ज्या ठिकाणी मुलगी जन्माला आलेली आहे यशोदेच्या पोटी, त्या मुलीला उचलतात, परमात्मा त्या ठिकाणी ठेवतात आणि पुन्हा आपला परतीचा प्रवास म्हणून मथुरेमध्ये येतात. आता मथुरेमध्ये माया आल्यानंतर त्या ठिकाणी बंदिस्त खाण्यात असणारे सर्व जे पहारेकरी आहेत त्यांना जाग येतो, कलह होतो. ज्या ठिकाणी माया आहे त्या ठिकाणी फार कलह असतो, त्या ठिकाणी कलह होतो. सर्व पहारेकरी जागे होते. पहारेकरी जागे झाल्यानंतर कंसाला हे माहित पडत. कंस धावतच येतो, कारण त्याला चिंताच लागलेली असते. आठवा 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 हा अवताराला आलेला आहे, आठवा याचा जन्म झालेला आहे, म्हणून कंस पळतच त्या कारागृहामध्ये येतो. तो त्या ठिकाणी आलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचा विचार न करता त्याने त्या बालकाला पाहिलं आणि वसुदेवाच्या हातून हिसकावून घेतलेला आहे. तो बालक हिसकावून घेतलेला आहे, त्याची पाय धरलेला आहे त्याचा आणि गरा 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 फिरवलेला आहे. आता याला वाटलं आठवा आहे, पण ती माया होती, माया निष्ठून गेलेली आहे. आणि कंसाला सांगितलं, अरे दृष्ट कंसा, मला काय मारतोस? माझ्याही जन्माच्या आधी तुझा वैरी हा गोकुळामध्ये जन्माला आलेला आहे. मज लागी वधी उपजला मज आधी, तुझ लागी वधी मज उपजला मज आधी. तुला मारणारा माझ्याही अगोदर हा गोकुळामध्ये त्या ठिकाणी अवताराला आलेला आहे असं माहीत पडता बरोबर कंसानं पंचायत तयार केली. आता जे मोठी माणसं असतात ते एकदम वार करत नाही. त्या काळातला हा कंस फार बलाढ्य होता, त्याची सत्ता होती. त्याने पंचायत बोलावली, मंडळ बोलावलं, मीटिंग घेतली आणि सांगितलं की आता या गोकुळाचा नायनाट आपल्याला करायचा आहे. त्याकरता रणनीती तयार केली. पहिला विडा हा पुतनेने उचलला. फार मोठी कथा आहे. पुतनेने सांगितलं की कंस दादा, कुठल्याही प्रकारची काळजी करू नका, तुमचं काम झालं. समजा तुमचं काम झालं, एवढीच गोष्ट आहे, एका लहान मुलाला मारायचं आहे. पुतनेनं चांगल्या प्रकारचा दिव्य शरीर धारण केलं आणि गोकुळामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला. गोकुळामध्ये जेव्हा पुतनेनं प्रवेश केला तेव्हा असं वाटत होतं की एखादी स्वर्गातली देवांगना, स्वर्गातली सुंदरी, स्वर्गातली अप्सराच काय या ठिकाणी आलेली आहे. नामा म्हणे आली, नामा म्हणे आली, नामा म्हणे आली नंदाची आगर. नामा म्हणे आली, नामा म्हणे आली, नामा म्हणे आली नंदाची आगर. नामा म्हणे आली, नामा म्हणे आली, नामा म्हणे आली नंदाची आगर. नामा म्हणे आली, नामा म्हणे आली, नामा म्हणे आली नंदाची आगर. स्वरूपा सुंदरा देवांगना, नामा म्हणे आली, म्हणे आली, नामा म्हणे आली नंदाची आगर. नामा म्हणे आली, नामा म्हणे आली, नामा म्हणे आली नंदाची आगर. नामा म्हणे आली नंदाची या घरा, स्वरूप सुंदरा देवांगना. स्वर्गातली देवांगना जशी आली, सर्व गोकुळ तिला पाहायला आलं. अहो, लहान लहान मुलं आले, मोठे मुलं आले, त्याच्यापेक्षा मोठी माणसं आले, वयोवृद्ध माणसं आले, स्त्रिया आल्या, वयोवृद्ध स्त्रिया आल्या. सर्व तिला पाहून दंग झाल्या की कोण आहे, कोण आहे, कोण आहे. आणि ते नंदबाबाच्या वाड्यामध्ये गेलेली आहे. यशोदेची भेट झालेली आहे. यशोदेचं तिचं मनोगत, यशोदेकडे तिने मनोगत व्यक्त केलेलं आहे की अगं, मी तुझी बहीणच आहे, पण झालं काय, मी वयानं मोठी असल्यामुळे माझा विवाह झाला आणि तू लहान होती, तुला कळत नव्हतं, म्हणून फार विसर पडला. भेट नाही, फोन नाही, काही नाही, काही नाही.
आता फोनाचं एवढं खूप काही झालं, कारण ते अनलिमिटेड असल्यामुळे किती तास फोन चालतात हो. फोन विचित्र झालेला आहे. फोन नाही, काही नाही, काही नाही असं पुतणेनं सांगितलं यशोदेला, आणि म्हणूनच फार उशीर झाला येण्यासाठी. आण तो तुझा जो बालक आहे, नंदलाल आहे, गोपालकृष्ण आहे, आण त्याला माझ्याकडे. पूर्वी अशी पद्धत होती की जे सुवासीन स्त्री आहे ती कोण्याही बालकाला पाजत होती. कोणाचंही मूल कोणही पाजायचं, अशी पूर्वी ती परंपरा होती. यशोदेने आपला हा गोपालकृष्ण पुतणेकडे दिलेला आहे, आणि पुतणेनं तिला अर्थात पुतणेनं त्या गोपालकृष्णाला हातामध्ये घेतलेला आहे, आणि भगवान परमात्मा स्तनपान करायला लागले. आता पुतना हे काही सामान्य नव्हती. हलाहल नावाचं विष स्तनामध्ये धारण करून आली होती. पण परमात्म्यालाही कार्य करायचं होतं. परमात्म्यालाही फार मोठं कार्य करायचं होतं, म्हणून परमात्म्याने संधी साधलेली आहे. परमात्मा त्या ठिकाणी स्तनपान करायला लागले. दूध प्राशन केलं, रक्त प्राशन केलं, नवे नवे विष प्राशन केलं, आणि मूळ स्वरूपाला ते पुतना आली. भागवतामध्ये खूप सुंदर वर्णन आहे. कितीतरी योजन तिचं शरीर होत. फार पुतनेचा असा असणारा शरीर भाग, अवाढव्य भाग, आणि हे पाहून सर्व गोकुळवासी दंग झाले की एवढी बलाढ्य असणारी पुतना पण परमात्म्याने मारलेली आहे. असे अनेक असुर परमात्म्याने मारले. काग बग रिठा मारिले बाळपणी, अवघी दैत्य खाने बुडविली. कागासूर, बगासूर, शक्टासूर, अगासूर असे असुर सरे परमात्म्याने त्या असुराचा नायनाट केला. आणि परमात्म्याने सांगितलं, गळे हो, तुम्हाला सुख पाहिजे असेल, तुम्हाला या दुःखातून निवृत्ती पाहिजे असेल, सुटका पाहिजे असेल, परतंत्र्यातून स्वतंत्रता पाहिजे असेल, तर काय करा, याल तरी या रे लागे तरी यारे लागे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे लागे अवघे माझ्या मागे यालो तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे. परमात्म्याने एक संघटना तयार केली. गोपाळ सोबत घेतले. माझी घरी कोण कोण निवडा भिन्न यातुनी. एकत्रीकरण केलं गोपाळांचं. आणि ज्या वेळेला आपण एकत्रित होऊ त्यावेळेला कोणत्याही संकटावर मात करण्याची शक्ती आपल्याकडे येईल. एकत्रीकरण हे झालं पाहिजे, आणि कलियुगामध्ये एकत्रीकरणच व्हायला पाहिजे. त्यावेळेला कुठल्याही दुःखावर आणि कुठल्याही संकटावर मात केल्या जाते. संघर्ष परमात्म्याने जो केला, हा एकत्रीकरण केलं. काला म्हणजे काय हो, काला म्हणजे एकत्रीकरण. परमात्म्याने गोपाळांची संघटना तयार केली. परमात्मा स्वतः अध्यक्ष झाले आणि सांगितलं की आता आपल्याला या गोकुळावर आलेलं जे संकट आहे, हे संकट घालवायचं आहे. या मथुरावासियांनी जो काही अन्याय केलेला आहे, गोकुळांवर जो काही अन्याय झालेला आहे गोकुळवासियांना, त्या अन्यायातून दूर काढायचा आहे. त्यांना न्याय प्राप्त करून द्यायचा आहे. पण आता असणारी राजधानी मथुरा, त्या काळातली मथुरा ही राजधानी होती, आणि साहजिकच राजधानीमध्ये सर्व व्यापार चालतात, म्हणून गोकुळामध्ये राहणाऱ्या गवळणी हे दही दूध तूप लोणी हे मथुरेमध्ये आणायचे. पण हे दही दूध तूप लोणी मथुरेमध्ये विकायचे आहे, आणि त्या मथुरेमध्ये ते दही दूध तूप लोणी आल्यामुळे तिथे जे राक्षस होते ते बलाढ्य व्हायचे. कंस, चाणूर, मुष्टिक जे काही राक्षस आहेत त्या ठिकाणी हे बलाढ्य व्हायचे, बलवान व्हायचे. आणि इकडे गोकुळामध्ये राहणारे गोपाळ खुश होते. त्यांची तब्येत जमत नव्हती, एकदम पातळ झालेले होते. आणि परमात्म्याने सांगितलं, गळे हो, तुमचंच तुम्हाला खायला मिळत नाही, तर मग आता आपण चोरी केली पाहिजे. चोरी कर्म
चोरी कशासाठी आहे हो? अहो, अधर्म व्हायला लागला. मग अधर्म ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी न्याय करून देणारे परमात्मा आहे. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझी आधी. धर्माची मूर्ती असणारे परमात्मा आहे. परमात्म्याने सांगितलं तुमच्यावर अधर्म होऊन राहिलेला आहे, तुमच्यावर अन्याय होऊन राहिलेला आहे, म्हणून तुम्ही काय करा, दही दुधाची चोरी करा, नवे नवे तर नासाडी करा. मग रोज परमात्मा एक घर पाहायला लागले. घर पाहून एकांताचे परमात्म्याने घर पाहिलं, त्या ठिकाणी चोरी केली. फार त्या चोरीचे वर्णन या संत वाङ्मयामध्ये खूप आलेलं आहे. याने माझे कवाड उघडिले, याने शिंके ओतोडिले, दया दुधाचे भक्षिले, उलंडली ताकाचे, गवळण जसवंती पैसा गौडन जसवंती पैसाणे, गौडन जसवंती पैसाणे, गौडन जसवंती पैसाणे, गौडन जसवंती पैसाणे. आलिया कृष्णाची या मागे, येणे माझे कवाड उघडले, येणे शिंके ओतोडिले, उलंडिले ताकाचे, अशी नासाडी केली. नासाडी ठिकठिकाणी व्हायला लागली. आता सासूरवासी असणाऱ्या गवळणी, सासूचा आणि सासऱ्याचा खूप धाक होता, पण त्या गवळणीनं गाऱ्हाणं यशोदेकडे मांडलं की अगं, हा तुझा नंदलाल, तुझा गोपाल कृष्ण हा खूप नासाडी करतो, आमचं त्यावर उत्पन्न आहे, आमचं जे काही पोटाचा उदरनिर्वाह याच्यावरच आहे, आणि हे आमच्या हातातून गेल्यानंतर काय राहणार आहे. म्हणून गवळणीनं यशोदेकडे गाऱ्हाणं आणलं. गवळणीने यशोदेकडे गाऱ्हाणं आणल्यानंतर एक दिवस काय केलं, परमात्म्यानं घरामध्ये चोरी केली. घरामध्ये चोरी केल्यानंतर यशोदेनं परमात्म्याला पकडलेला आहे. परमात्म्याचा कान हातामध्ये घेतलेला आहे, कान धरलेला आहे. का रे काना, आता जो विश्व चालक आहे, जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिली, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे अपुरिया, त्या परमात्म्याचा कान यशोदेने धरला आणि कृष्णाला सांगितलं, कृष्णा तू खोळकर झालेला आहेस, तू फार खोळ्या करायला लागला. गावामध्ये घरानं करत करत, गावातील घराने करत करत गवळणी माझ्याकडे आल्या, पण मला पटत नव्हतं, पण आज तू घरामध्ये चोरी केली. त्यामुळे यशोदेने शिक्षा केली. त्या काळातील शिक्षा म्हणजे काय, त्या काळातील एक शाळा होती. आजच्या काळातली शाळा वेगळी आहे. डबा, टिफिन, हातात बाटली, पाठीवर दप्तर, पण त्या काळातली वेगळी शाळा होती. 9 लाख गायी नंदबाबाच्या घरी आहेत, आणि हे गायी राखण्याचं काम, हे जबाबदारी राखण्याची जबाबदारी परमात्म्यावर दिली. गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना. हातामध्ये काठी दिलेली आहे, डाव्या अंगावर घोंगडा आहे, आणि अन्वया पायानं परमात्मा हे गायी चारण्यासाठी, गोधने चारावया जातो, शारंग पाणी, गायी चारण्यासाठी परमात्मा हे वाळवंटामध्ये गेलेले आहेत. यमुनेच्या वाळवंटामध्ये सर्व गोपाळ, गायी गोपाळ सवंगडी वना, सर्व सवंगड्या सहित परमात्मा गायी चारण्याकरता यमुनेच्या वाळवंटामध्ये गेलेले आहेत. त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळलेले आहेत. हुतुतू, हमामा, हुंबरी, खेळ खेळे नाना परी, असे नाना परीचे खेळ खेळले. आणि खेळ खेळल्यानंतर गोपाळाने परमात्म्याकडे एक प्रार्थना केली, विनंती केली की देवा, बऱ्याच प्रकारचे खेळ आपण खेळलो, बऱ्याच प्रकारचं सुखही तू आम्हाला दिलं, पण बाबा आता 12 वाजलेले आहेत, 12 वाजून गेलेले आहेत. तुम्ही सांगितलं की
10 ते 12 कीर्तन आहे, हे काटा पुढे चाललेला आहे. अशा गारानं अशी विनंती गोपाळांनी देवाला केली की देवा, आता आम्हाला भुका लागलेल्या आहेत, पोटामध्ये कावळे ओलांडून राहिलेले आहेत. नाश्ता केला ना सर्वांनी? आम्ही केला बा. नाश्ता केला म्हणून कीर्तन लांबलं बरं, नाही तर मी आधीच अटोपत घेत होतो. गोपाळानं देवाकडे विनंती केली की काम सारुनी सकळ अवघे आले ती गोपाळ, झाली आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्या. देवाने सुद्धा सांगितलं चला वळू गाई, बैसू जेऊ एके ठाई. बहु केली वनवन पाय पिटी झाला शीन. बऱ्याच प्रकारचे खेळ खेळले आणि देवाने सांगितलं एक मुख्य लीला, एक मुख्य आपल्याला लीला करायची आहे, ते म्हणजे काल्याची लीला. म्हणून गोपाळाने सर्व शिदोऱ्या सोडल्या. देवाच्या आज्ञेनुसार सर्वांनी शिदोरीचं एकत्रीकरण केलं. देवाने सांगितलं की जशी ज्याची शिदोरी आहे तशी सर्वांनी शिदोरी आणा, आणि सर्वांच्या शिदोऱ्या परमात्म्याने एकत्रित केल्या. परमात्मा मध्यभागी उभे राहा आणि तो काला, ते एकत्रीकरण करून तो काला परमात्म्याने प्रत्येकाच्या मुखामध्ये दिला. द्वापार युगामध्ये जो काला परमात्म्याने केला, तोच काला कलियुगामध्ये चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये ज्ञानोबारांनी केला. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळाशी लाया वाटी. सर्वांना हा काला करण्याचा अधिकार देणारे ज्ञानेश्वर महाराज. म्हणून गोपाल कृष्णाने जे कामगिरी केली द्वापार युगामध्ये, तेच कामगिरी महाविष्णूचा अवतार असणारे ज्ञानेश्वर महाराज त्यांनी ते तत्व पाळलं आणि तो काला प्रत्येकाला दिला. त्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ती परंपरा चालवली. मग जिथं जिथं ज्या ज्या परंपरा निर्माण झाल्या त्या परंपरेनं हेच तत्वज्ञान गावोगावी सांगितलं. विदर्भातील असणारे स्वानंद सुखनिवासी सखाराम महाराजांनी सुद्धा गावोगावी काल्याचे कीर्तन केले. गावोगावी हे सांगितले. गावोगावी हा भक्तीचा मळा सखाराम महाराजांनी फुलवला. निरपेक्ष काम केलं सखाराम महाराजांनी. सखाराम महाराजांची मुख्य 4 वाऱ्या, पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर, पैठण, आणि दर महिन्याची मुक्ताईची वारी. आणि ह्या वाऱ्या करून उर्वरित जे दिवस आहेत हे विदर्भ प्रांतात सखाराम महाराजांनी घालवलेले आहेत. बरेच गाव परंपरेतील आहेत आणि त्या गावामध्ये आजही काल्याचे कीर्तन सुरू आहे. म्हणून सखाराम महाराजांनी हा काला वाटला. या ठिकाणी हे सखाराम महाराजांचंच असणारं कीर्तन आहे, सखाराम महाराजांचीच असणारी सेवा आहे. मग आपले मनामध्ये आलं की या ठिकाणी हा काला करावा. मग या मंडळीने सर्वांनी आमंत्रित केलं आणि आपणही असणारा होकार दिला. वास्तविक आता वारी आमची पैठणची सुरू आहे, पण फोन येता बरोबर अशा प्रकारचं नियोजन माहीत पडलं आणि सहज मी सांगितलं की 25 तारीख, आणि त्यांनी सांगितलं की बाबा काल्याचा दिवस येते, असणारा काला तुमच्या हस्ते होऊ द्या. म्हणून सखाराम महाराजांनी ही सेवा करून घेतली. सखाराम महाराजांच्या चरणी, आईसाहेबांच्या चरणी हे वाक्पुष्प समर्पित करू. टाईमही खूप झालेला आहे, पुढेही बहुत करणे आहे. म्हणून एकदा मोठ्या प्रेमानं ज्या संतांनी आपल्याला काला वाटला, ज्या संतांनी हे तत्वज्ञान आपल्याला तत्वज्ञान दिलं आणि त्या ज्ञानाचे अधिकारी आपण झालो, म्हणून या संतांचे फार मोठे उपकार आहेत. कोण आहेत ते संत? ते हे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्तिकडा. त्यांच्या नावाचा एकदा जय घोष करू. निवृत्ती ज्ञानदेव सोपान एकनाथ नामदेव तुकाराम, ओ निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ
नामदेव तुका, जय जय